नमस्कार मित्रांनो. अध्यात्माच्या प्रवासामध्ये मी काही मुरलेले नाही. परमेश्वराने या देहाला जे काही ज्ञान दिले ते तुमच्यापर्यंत पोचवणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि हे कुठे वाचून हे मी आपल्यापर्यंत पोचवत नाही आहे. ही अनुभूती जी आलेली आहे ती फक्त परमेश्वराच्या कृपेने आणि ती आपल्यापर्यंत पोचवत आहे. अध्यात्म याविषयी समजा जर आपण बघितलं गेलं तर सध्या आपण अध्यात्म हा विषय बाजूला ठेवतो. आपण एका माणसाने कसं वागलं पाहिजे त्याविषयी आपण चिंतन करतो. एक साधीशी गोष्ट आहे. एक जो मनुष्य धर्म आहे, आपण म्हणतो 84 लाख योनींच्या नंतर हा जन्म आपल्याला मिळाला आहे. पण जो मनुष्याचा जो धर्म आहे तो नेमकी काय आहे? आपल्याला विचार करण्याची शक्ती ही केवळ परमेश्वराने दिली आहे. आपल्याला कुठलाही कर्म करायची जी बुद्धी आहे ती केवळ परमेश्वरानेही दिलेली आहे. तर जर आपण आपल्या या मनुष्य धर्माचा उपयोग करून आपण समजा परोपकार करायला सुरुवात केली तर तिथूनच आपला अध्यात्माचा प्रवास सुरू होईल. अध्यात्माकरता जर आपल्याला वाटतं आहे तर परमेश्वराचे चिंतन सध्या आपण नको करायला. आपण फक्त आपल्या वागणुकीवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहेत की आपण कसं कोणाशी वागतो आहे. जर ही आपण सुरुवात अशी केली तर निश्चित रूपाने आपण या पथावर अग्रसर होऊ आणि निश्चित रूपाने आपण अध्यात्माचा जो खरा काय अर्थ आहे त्या अर्थापर्यंत पोचू. जर आपल्याला हा चॅनल आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.